ही तर आता सध्या टेलर आहे, अजून पिक्चर बाकी आहे. काय करण्याच्या विरोधात मोर्चा काढला होता म्हणून तुम्ही हे केलंय का, असं काय आहे का? भ्रष्टाचाराच्या विरोधात मोर्चा काढत त्यांना अधिकारच नाही, ती स्वतःच भ्रष्टाचारी आहेत. माझ्या आमदारांनी एक टीका केली मागे, काय व्हिडिओ व्हायरल झाला की आमदार साहेब मतदारसंघात फिरत नाहीत असं त्यांचं म्हणणं. साहेब येणारच आहेत आणि लाल दिव्याची गाडी घेऊन येणार आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो. नमस्कार, टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. तुम्हाला प्रत्येक विषय वेगळा, वेगळी चर्चा, वेगळी मुलाखत, ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये काही असू द्या, आम्ही त्या ठिकाणी जाऊन ग्राउंड रिपोर्ट दाखवण्याचं काम करतोय. आमचं 1 नंबर चॅनल आहे. मी आता परांडा शहरात आहे आणि इथं परांडा शहरामध्ये परांड्याचे माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांनी एक मोर्चा काढला आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी तहसीलदारांना आणि मुख्य अधिकाऱ्यांना एक निवेदन देणार आहेत आणि त्या निवेदनामध्ये काय मागण्या आहेत, आता माझ्या पाठीमागे आहे मोर्चा निघालेला आहे. नेमका आपण मोर्चाचा एक व्हिडिओ बघू, त्याच्यानंतर त्यांचे संपर्क साधूया. मोर्चामध्ये जे लोक आलेले असतील त्यांची सुद्धा मुलाखत बघूया आपण, नेमकं या मोर्चामध्ये काय मागण्या आहेत. थेट आपण ग्राउंडचा रिपोर्ट बघूया आपण आता थेट मोर्चामध्ये जाऊ. नेमकं व्हिडिओ काय आहे मोर्चाचा आणि हे जे जाकीर सौदागर आहेत माजी नगराध्यक्ष काय म्हणतात बघूया आपण थेट. डॉक्टर तानाजी सावंत साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर तानाजी सावंत साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तानाजी सावंत साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तानाजी सावंत साहब, हम तुम्हारे साथ हैं। तानाजी सावंत साहब, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। परांडा शहरामध्ये इथं माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी इथं मोर्चा काढलेला आपल्या सोबत आहेत. काय सांगा आता तुम्ही इथं मोर्चा काढला, तुम्ही काय मागण्या तुमच्या कुठे निवेदन देणार आहे तुम्ही? आम्ही आता तहसीलदार साहेबाला निवेदन देण्यासाठी चाललो आणि तहसीलदार साहेबाच्या मार्फत कलेक्टर साहेबाला ते निवेदन आम्ही पाठवणार आहेत आणि तहसील नंतर आम्ही नगर परिषद मध्ये मुख्य अधिकारीला निवेदन द्यायला जाणार आहेत. काय नेमकं मागण्यात काय तुम्ही काय मागणार? निवेदन दिल्यानंतर आम्ही तुम्हाला बोलू. बघा इथं जाकीर सौदागर आता यांनी रॅली काढलेली आहे, मोर्चा काढलेला आहे आणि आता हे निवेदन देणार आहेत तहसीलदार आणि नगर परिषदच्या अधिकाऱ्याला. निवेदन दिल्यानंतर सुद्धा मी यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे. नेमकं काय आहे बघूया आपण थेट व्हिडिओ बघू. जाकिर भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे
परांड्याचे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी आता तहसीलदारांना निवेदन दिले आणि आता परांडा इथं मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन नगर परिषद मध्ये निघालेले आहेत ते आता आणि मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. पण त्याच्या मागण्या काय आहेत त्यांनी आपल्याला सुरुवातीला सांगितलं होतं की निवेदन दिल्यानंतर मागण्या काय ते बोलतो आपल्याला. तर मला सांगा तुम्ही आता जी मागण्या केलेल्या आहेत तुम्ही निवेदन दिले काय मागण्या होत्या तुमच्या? आमची पहिली मागणी आहे गोसाई समाज यांच्या समाधीवर नूर चौधरीने अतिक्रमण केलेलं ती काढण्यात यावा. दुसरी मागणी आहे किल्ल्याला जाणाऱ्या रस्त्यावर जमील पटांनी अतिक्रमण केलेलं काढण्यात यावा. तिसरी मागणी आहे इमामबाडा चे रस्त्यावर शब्बीर पटांनी अतिक्रमण केलेलं काढण्यात यावा. चौथी मागणी आहे भाजी मंडई जुनी त्याच्यावर अतिक्रमण केलेलं काढण्यात यावा. आणि पाचवी मागणी आहे भारत पेट्रोल पंप च्या पाठीमाग समर्थ नगर मध्ये रस्ता हडप केलेला काढण्यात यावा. 4 मागण्या तुमच्याकडे 5 मागण्या प्रामुख्याने मागणी कोणत्या आहे त्याच्यातली? सगळ्याच मागण्या प्रमुखने. आता हे तुम्ही आता निवेदन दिले मुख्य अधिकाऱ्यांनी निवेदन देणार आहेत हे मुद्दा उपस्थित कधी झाला? ही मुद्दा आम्ही आमच्या कार्यकर्त्यात बैठक घेऊन 11 तारखेला पत्रकार परिषद मध्ये सांगितलं. काय होतं पत्रकार परिषदेमध्ये काय मुद्दे झाले? पत्रकार परिषद मध्ये आम्ही जी गावात जी अन्याय व्हायला लागलाय लोकांवर त्या अन्याय विरुद्ध लढाईसाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे 11 तारखेपासून. आता तुम्ही आज निवेदन दिले आता ह्याच्या पुढचं काय प्रक्रिया कशी करणार काय निर्णय काय घेणार आहे पुढे तुम्ही? जर हे अतिक्रमण नाही काढलं तर पुढे काय करणार आहे तुम्ही? आम्ही आंदोलन करत राहणार. आता सध्या टेलर आहे अजून पिक्चर बाकी आहे. काय करणार आंदोलन स्वरूप कसं असणार आंदोलनाचं? आंदोलनाचं स्वरूप राहील हजारोची संख्येने रस्ता रोको करणार. कुठं करणार? आंबेडकर चौकात. बरं हे आता कार्यकर्ते आलेले आहेत तुम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत काय असं? सगळे तानाजी सावंत साहेबांचे कार्यकर्ते शिवसेना. काय आवाहन करायला आता नागरिकांना तुम्ही ते सामील झाले तुमच्या सोबत आहेत आता? ही जी सामील झालेली आहे ती माझी जीवाभावाची आहेत आणि मला रात्रन बेरात्र कधी आवाज दिला तरी हजर राहतात. ती माझे घरातले माणसं आहेत त्यांना काय आव्हान करू? बघा इथं माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर होते. काय मामा हे आपण इथं काही सामील झालेले नागरिक सुद्धा आहेत त्याच्यामध्ये काय सांगाल आता तुम्ही इथं मोर्चा इथं यांच्या सोबत आहेत तुम्ही आता मोर्चा काय मागण्या होत्या तुमच्या? काय ना आमच्या मागण्या पूर्ण मंजूर व्हावा. काय आहेत मागण्या तुमच्या? ही आमच्या 5 मागण्या जे होत्या आता सांगितलेल्या जाकीर बहिण तेवढे मंजूर व्हावा एवढं आमची विनंती. हा बस. अच्छा काय सांगाल? बोला बोला काय बोलले? ही मागण्या संपूर्ण झाल्यानंतर दर्गा इनामी सोनारी रोड ही जागा एक गरीब मुजावराची होती पण त्याच्या मागे पाठबळ नसल्यामुळं गुंडगिरी दादागिरीने हडप केलेली आहे. ही सुद्धा जागा आम्ही त्यांना मुजावर कंपनीला ताब्यात देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अडचण आली तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही राहणार आहोत. हो बोला काय म्हणतात? जाकीर भाई आमचे नेते आहेत सर्वस्वी आणि आम्ही सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. जाकीर भाईंना हाक दिली की आम्ही त्यांच्यासाठी आमचा जीव की प्राण असतो आणि त्यांनी जे आतापर्यंत निर्णय घेतलेले आहेत ते परांडा शहरातल्या जनतेच्या हितासाठीच घेतलेले आहेत आणि अहोरात्र ते जनतेसाठीच काम करतात म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत. काय नाव तुमचं? अमजद मुजावर. बोलो चाचा. हॅलो. जाकीर भाईचे नेतृत्वाखाली उपाध्यक्ष परांड्याचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय आणि जी हाक मारली तेव्हा हजर आहेत आम्ही लोक. हा आता मागण्या काय होत्या काय? ही अतिक्रमण जी आहे ही 5 लोकांचं ही यांना काढायचं आमचं योग्य प्रोसिजर आहे. अच्छा का त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात मोर्चा काढला होता म्हणून तुम्ही हे केलंय का असं काय आहे का? भ्रष्टाचाराच्या विरोधात मोर्चा काढत त्यांना अधिकारच नाही. ती स्वतःच भ्रष्टाचारी आहेत. अहो एक गरीब मुजावरला एक निजाम सरकारच्या काळात त्यांना इनामी जमीन मिळालेली ही सुद्धा त्यांना पुरत नसतील तर कुठं ती भ्रष्टाचाराच्या विरोधात
मोर्चा काढणारे. अहो त्यांना अधिकारच नाही. ही सगळे अन्यायकारक लोक आहेत. ही जी लोकांनी जी केलंय 25 गुंठे जागा हडपली मुजावराची आणि हीच म्हणतात की आम्ही अन्याय विरुद्ध भांडायला लागलो. तर आम्ही 11 तारखेपासून ठरवलेलं आहे ज्याच्यावर अन्याय होत असेल आणि ज्यांनी बी त्याची गोरगरिबाची काय हाडपाडपीचे प्रयत्न केला असेल तर आम्ही ते सगळं काढून देणार. पण त्याने असं तुमचं नाव घेतलं नव्हतं मोर्चामध्ये. ते सीओच्या विरोधात मोर्चा आहे असं म्हणत होते ते. ज्यावेळेस मोर्चा काढला भ्रष्टाचाराच्या विरोधात पण बंद शहर पुकारलं होतं त्यावेळेस. मोर्चाचा ह्याचा त्यांच्या पंथाचा आमचा काही विषय नाही. त्या तुमच्या ती विषयावर आम्ही केलेलं नाही. लोकांना त्रास व्हायला लागलाय म्हणून आम्ही हे निर्णय घेतलेला आहे. बघूया आणखीन पण काही लोक आलेले तिथे. हो कुठून आला तुम्ही? बोला या इकडे. बोलो बोलो बोलिये. देखो या ठिकाणी आजपासून नाही पूर्वीपासूनच ही लोक अतिक्रमण करत आहेत. इमामबारा झाला काय किल्ला रोड तुम्ही आधी बघितला असेल किती रुंद होता तिथं काय. त्या किल्ला रोडची अवस्था काय आज कंडिशन बघा तुम्ही. जुळून गेला तो रस्ता. तर पर्यटन स्थळ होतो काय. आज नाही उद्या ते रस्ता रुंद करायला पाहिजेच काय आणि ती होणार बी. आणि आम्ही केलं सुद्धा गप बसणार नाही. सर्व ही जनता नाही जाकीरबाईच्या नेतृत्वात शेवटपर्यंत लढणार आहे. हे लक्षात ठेवा. तानाजीराव डॉक्टर सावंत साहेबांचे आणि जाकीरबाईच्या सौदागर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन शेवटपर्यंत सुरू ठेवणार. बोला. आमचं ह्या ठिकाणी आता वैद्य समाजाची आमची बी इच्छा आहे. जे अध्यक्ष काय काम करतील त्यांचे आम्हाला ही काही लोकांचे बरेचसे समस्या राहिल्यात ते अतिक्रमण असतात तेही पूर्णही करावा अशी आमची इच्छा आहे. तानाजी सावंत अध्यक्ष यांच्या मागे ही पूर्ण जनता आहे. गोरगरीब जनता त्यांच्या मागे आहे. ही अन्याय विरुद्ध लढायचा ही लढा कवाही हाक मारली तर लगेच लढायला तयार येते. अच्छा माझ्या आमदारांनी एक टीका केली मागे काय व्हिडिओ व्हायरल झाला की आमदार साहेब मतदारसंघात फिरत नाहीत असं त्यांचं म्हणणं. कसं आहे माहित आहे का. आता ती आमदार आहेत त्यांच्या विरोधात मी बोलू शकत नाही. पण मला फक्त एकच बोलायचं आहे की आमदारांचं काम असतं मंत्रालयातून विकास निधी आणणे या कुठली तरी योजना आणली. तर आज सावंत साहेब मतदारसंघात नाही आले तर सावंत साहेबांनी जी मंजूर करून आणलेली जी स्कीम आहेत हॉस्पिटल आहे सेंट्रल बिल्डिंग आहे रस्त्याचे काम आहेत परंडा शहरामध्ये 150 कोटी रुपयाचे काम आहेत ही सगळे चालू आहेत ना. आणि ती वारंवार त्यांचा आमचा संपर्क होतो की ती संपली की ती अजून निधी आणणार. विकासाला कुठं आढावा आलेला आहे. विकास तर चालूच आहे. आता जी म्हणतात की आमदार मतदारसंघात आले नाहीत ती ज्यांनी मतं दिलेली नाही ती लोक म्हणतात. ज्यांनी त्यांना निवडून आले एकाने म्हणलं नाही आतापर्यंत की आमदार साहेब आले नाहीत म्हणून. आमदार साहेब ज्याला आमदाराला सहकार्य केलेलं आहे सावंत साहेबाला ज्या लोकांनी ती लोक संपर्कात जाऊन भेटतात येतात त्यांचे काम करून घेतात. आणि जी विरोधात आहेत ज्यांनी त्यांना विरोध केलं ती लोकांनी काळजी का करावा साहेबाची. त्यांना काय अधिकार आहे साहेब आले नाहीत म्हणून. निवडून देणाऱ्याला अधिकार आहे साहेब तुम्ही काय आले नाहीत म्हणून. ती तर काहीच म्हणत नाहीत. आणि जी देत नाही तीच म्हणते साहेब आले नाहीत साहेब आले नाहीत. एवढं का टेन्शन घेता म्हणा. साहेब येणारच आहेत आणि लाल दिव्याची गाडी घेऊन येणार आहे एवढं मी तुम्हाला सांगतो. आमची स्वतःची इनामी जमीन सोनेरी रोडवर आहे. सोनेरी रोडवर आहे. मी हकीम मुजावर आहे. आम्हाला दर्ग्याची जमीन मिळालेली आहे आणि 24 गुंठे जागा शब्बीर पठाण मोइनो पठाणनी हडपली. आम्हाला येऊ देत नाहीत. बाया माणसं येऊन शिवीगाळ करतात. तुम्ही तक्रार केली की नाही कुठे? तक्रार औरंगाबादचे जे औका बोर्डचे साहेब आहेत का त्यांना आणलं. पोलीस डिपार्टमेंटला दिलं. सगळ्यांना दिलं. ह्याची कोणी दखल घेणं गेलेत. मग आता ती आम्हाला गरीबाला न्याय मिळाला. दादागिरी आणि बाया माणसं अंगावर टाकता येते. आज निवेदन दिलं की आज निवेदन दिलं ना. आता ते अध्यक्ष साहेब करतील त्यांच्या मागे आम्ही. परंडा शहरामध्ये इथं परंड्याचे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी इथं मोर्चा काढला होता आणि या मोर्चामध्ये 5 विशेष मागण्या केल्या त्यांनी. आता तहसीलदाराला निवेदन दिले आणि त्याच्यानंतर आता मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन द्यायला चाललेले आहेत नगरपालिकेमध्ये.
एकाच भाई जाकीर भाई, एकाच भाई जाकीर भाई, एकाच भाई जाकीर भाई, एकाच भाई जाकीर भाई, जाकीर भाई, जाकीर आज आम्ही 11 तारखेला पत्रकार परिषद मध्ये सांगितलं होतं की गोसाई समाज समाध्यावर नूर चौधरीने अतिक्रमण केलेला काढण्यात यावा। दुसरा मुद्दा, इमामबाड्याला जाणाऱ्या रस्त्यावर शब्बीर पठाण यांनी अतिक्रमण केलेलं काढण्यात यावा। तिसरा मुद्दा, भाजी मंडई जुनी भाजी मंडईवर झालेला अतिक्रमण काढण्यात यावा। चौथा मुद्दा, किल्ल्याला जाणारे रस्त्यावर जमील पठाण यांनी केलेलं अतिक्रमण काढण्यात यावा। आणि पाचवा मुद्दा, बार्शी रोड पेट्रोल पंपाच्या पाठीमाग समर्थ नगर चा रस्ता हडप केलेला काढण्यात यावा। हे आम्ही कलेक्टर साहेब आणि तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं। आता आम्ही नगर परिषद मुख्य अधिकाऱ्याला निवेदन द्यायला चाललो। या अतिक्रमण किती दिवस झालं केलेल्या लोकांनी, कधीपासूनचा मुद्दा आहे ना आज कसा काय उपस्थित झाला? हे अतिक्रमण बरेच दिवसापासून आहे। मुख्य अधिकारी नोटीस काढली, अतिक्रमण काढा म्हणले की ती मुख्य अधिकाऱ्याला भ्रष्टाचारी म्हणतात आणि कुठलं तरी प्रेशर आणून थांबवायचा प्रयत्न करतात। पण आज आम्ही 11 तारखेपासून ठाम निर्णय घेतलेला आहे, अतिक्रमण निघाल्याशिवाय आम्ही गपचूप बसणार नाही। यांना 1 महिन्याची मुदत दिलेली आहे। 1 महिन्याच्या मुदतीत कधी अतिक्रमण नाही निघाला, हजारोच्या संख्येने आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहे। आंबेडकर चौकात करणार आहे। आजपासून 1 महिन्याची मुदत दिली। कोणाला दिली मदत तुम्ही? निवेदन मध्ये दिली ना आम्ही कलेक्टर साहेबाला, मुख्य अधिकारी यांना आम्ही त्या आमच्या निवेदन मध्ये केलेलं आहे, तारीख टाकलेली आहे एवढ्या दिवसात अतिक्रमण निघाला पाहिजे। ह्या मोर्चामध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते पदाधिकारी हे कुठले आहेत, नेमकं कुठल्या पक्षाचे आहेत? काय असं पाक्षिक आहे का सार्वजनिक आहे का नागरिक आहे? परंड्या शहराचे आहेत, माझ्यावर प्रेम करणारे आहेत आणि मी तानाजी सावंत साहेब आरोग्यमंत्री महाराष्ट्राचे माजी मंत्री यांचा कार्यकर्ता आहे आणि त्यांच्या नेतृत्वात मी ही निवेदन करायला लागलो, आंदोलन करायला लागलो। बघा, परांडा शहरामध्ये परांड्याचे माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांनी मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये त्यांनी अतिक्रमण हटवावे अशी मागणी केली। 5 प्रमुख मागण्या होत्या। त्यांनी आता तहसीलदारांना आज निवेदन दिलं आणि त्याच्यानंतर परांडा येथील नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन दिलं। तर त्यांच्या मागण्या आहेत नेमकं आता या काही दिवसापूर्वी इथं परांडा शहरामध्ये परांडा बंदची हाक दिली होती भ्रष्टाचार विरोधी कृती समितीच्या लोकांनी आणि महाविकास आघाडी यांच्यासह काही कार्यकर्ते उपस्थित होते त्या मोर्चामध्ये सुद्धा। आता त्यांचा मोर्चा झाल्यानंतर यांनी आता जाकीरभाई सौदागर यांनी शिंदे गटाचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, ते माजी नगराध्यक्ष होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इथं आता त्यांनी मोर्चा काढलाय। आणि या मोर्चामध्ये नेमकं काय मागण्या होत्या त्यांच्या मी तुम्हाला सर्व मोर्चातला ग्राउंडचा रिपोर्ट, मोर्चामध्ये आलेले लोक होते आणि जाकीर सौदागर हे सुद्धा काय म्हणाले मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवलेली आहे। विषय कोणतेही असो, आरपार दाखवण्याचं काम फक्त आमचं टुडे समाचार हे न्यूज चॅनल करते। आताच तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा
म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा बघायला मिळेल. आमचं 1 नंबरचं चॅनल आहे. या चॅनलची व्ह्यूअर्स 4,75,00,000पेक्षा जास्त आहेत. तुम्ही आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय बघायला मिळेल. असे वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी हुकमत मुलानी, परंडा, तालुका परंडा, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.